आपली मुंबई ऑस्ट्रेलियाची बरोबरी करते, पण ते फक्त लोकसंख्येच्या बाबतीत. ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या आहे 2.5 कोटी, मुंबईची लोकसंख्या आहे 2.5 कोटी. ऑस्ट्रेलिया एक खंड आहे, मुंबई एक शहर आहे. या 2.5 कोटींमधील 75 ते 80 लाख लोक रोज लोकल ट्रेनने प्रवास करत असतात. प्रवास करताना, चढताना, उतरताना, सीट पकडताना, बॅग ठेवताना, उभं राहताना बरेच क्षण असे येतात की जिथे वादविवाद किंवा भांडणं होऊन जातात. तुम्हाला माहिती असेल की प्रत्येक प्रवासात जाताना किंवा येताना डब्यात एक तरी भांडण तुम्ही बघता. पण ही जी भांडणे आहेत ते आता कुठेतरी गुन्ह्याचं स्वरूप प्राप्त करत आहेत. यावर्षी जानेवारी महिन्यामध्ये आलोक सिंग नावाक एक प्रोफेसर होते, त्यांची चाकू मारून malaड येथे हत्या करण्यात आली. जून महिन्यात 12 किंवा 13 तारखेला वांगणीजवळ एका व्यक्तीला चाकू मारण्यात आले. आणि आत्ता मयंक लोहार नावाचा एक मुलगा होता, त्याची सुद्धा हत्या करण्यात आली. एवढे गुन्हेगारी किंवा हे हत्यांचं प्रकरण एवढं का वाढत चाललेलं आहे? कारण हे आहे की भारत आणि आपल्या राज्यात प्रचंड प्रादेशिक असमतोल आहे. लोक रोजगार शोधायला आपल्या मुंबईत येतात आणि मुंबईला आल्यानंतर मुंबईच्या व्यवस्थेवरती प्रचंड ताण पडतो. आपले जे राजकारणी आहेत ते फोडाफोडीचं राजकारण, शिव्या शापांचं राजकारण त्याच्यामध्ये व्यस्त आहेत. ते काही याचं सोल्युशन शोधत बसत नाही. म्हणूनच की काय की पोलीस प्रशासन असतील किंवा बाकी प्रशासन असतील, लोक सर्रास लोकलमध्ये कुठेतरी चाकू किंवा शस्त्र घेऊन फिरतायत आणि या लोकांचं त्याच्याकडे अजिबातही लक्ष नाही आहे.